आज आपण डोळ्याचा मेतबिंदू याविषयी माहिती घेत आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. डोळ्याचा मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या नैसर्गिक भिंगावर येणारा ढगाळपणा किंवा अस्पष्टपणा, ज्यामुळे अंधुक दिसते, अस्पष्ट दिसते, रंग फिकट दिसतात. मित्रांनो, सूर्यप्रकाश, काही स्टेरॉइड सारखी औषधे, तसेच वाढते वय, मधुमेह, धूम्रपान, सूर्यप्रकाश यासारखी कारण मोतीबिंदू होण्याला कारणीभूत ठरतात. तेव्हा मोतीबिंदूवर एकच उपाय आहे, तो म्हणजे शस्त्रक्रिया. तेव्हा ही शस्त्रक्रिया करताना ही शस्त्रक्रिया कुठली आहे, तर ज्यात ढगाळ भिंग हे भिंग काढून त्याच्या ठिकाणी कृत्रिम भिंग बसवले जाते. ही शस्त्रक्रिया कशी असते बघा, ज्यामध्ये ढगाळ भिंग काढले जाते आणि कृत्रिम भिंग बसवले जाते. हेच कृत्रिम भिंग, यालाच आपण लेन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. लेन्स म्हणजे काय, तर कृत्रिम भिंग. तेव्हा आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, जर आपण हे लेन्स बसवले, कृत्रिम भिंग बसवले, तर आपल्याला पूर्वीप्रमाणे दिसायला लागते, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे शस्त्रक्रिया करून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. हे काळजीने शस्त्रक्रिया करून घ्या. तर त्या डोळ्याचे मोतीबिंदू झाला असता आपण कुठली काळजी घ्यायची, तर काय करायचं बघा, सनग्लास वापरायचं. याने डोळ्याचं काय होतं, रक्षण होतं. त्यानं डोळ्याचं रक्षण होतं. कशानं, डोळ्याला सनग्लास वापरल्यानं. आहाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संतुलित आहार घ्या, पौष्टिक आहार घ्या, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, अशा पद्धतीचा आहार घ्या. हे डोळ्यासाठी अतिशय चांगलं आहे. आता तुम्ही म्हणताल अँटीऑक्सिडंट आहे तरी कशात, तेव्हा मित्रांनो, हिरव्या रंगाच्या गडद पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. भरपूर मुबलक प्रमाणात खाल्ल्या तरी चालतील, काही ह्याच्यापासून धोका नाही, फायदेशीर आहे. तसेच ताजी फळे मुबलक प्रमाणात घ्या, याने देखील डोळे निरोगी राहण्यास मदत होते. हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या आणि ताजी फळे काळजीपूर्वक खा, डोळ्यासाठी हे चांगलं आहे, लक्षात ठेवा. तसेच धूम्रपानासारखा व्यसन अजिबात करू नका. जर असेल तर ते धूम्रपान बंद करा, याने हे काही फायदा होणार नाही. आता मोतीबिंदू झाल्यास, जर समजा तुम्हाला मोतीबिंदू झालाच, तर ओळखायचं कसं, आपल्याला मोतीबिंदू होणार आहे, होण्याची शक्यता आहे, हे तुम्ही कसे ओळखाल मित्र हो, अगदी सोपं आहे. काय होतं बघा, आपल्या डोळ्याला अंधुक दिसायला लागतं. रंग कोणता आहे हे देखील आपल्याला समजत नाही, अस्पष्ट दिसतो, रंग सुद्धा ओळखता येत नाही. तीव्र प्रकाश किंवा देवाभोवती आपल्याला चमकल्यासारखे वाटते, चमकते, तेव्हा देवाभोवती सुद्धा आपल्याला चमकते. तेव्हा याच्या पुढे जाऊन सांगायचे झाल्यास, अंधारामध्ये, रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला बिलकुल दिसत नाही, अस्पष्टता जाणवते. आणि कधी कधी काय होतं बघा, एकच वस्तू असते, पण ते आपल्याला दोन दिसतात. अशी आहे गंमत.
एकच वस्तू असते, पण आपल्या डोळ्याला ते दोन दिसतात. हे देखील मोतीबिंदू होण्याचे किंवा होण्या अगोदरचे लक्षण म्हटले तरी चालेल. मोतीबिंदूची आपण लक्षणं पाहिली. मोतीबिंदूची लक्षणं काय? तर अस्पष्ट दिसते, अंधुक दिसते, रंग ओळखता येत नाहीत, तीव्र तीव्र प्रकाशामध्ये किंवा दिवा लावले असताना त्याच्या भोवती चमकते, अंधारामध्ये आपल्याला क्लिअर दिसत नाही, अस्पष्ट दिसते, अंधुक दिसते, आणि कधी कधी एकच वस्तू दोन दोन दिसते. एक वस्तू असते पण त्या दोन दिसतात. हे मोतीबिंदू झाल्याचे लक्षण आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा. मोतीबिंदूची लक्षणे कुठली आहेत हे आपण जाणून घेतलं. याच्यासाठी आहार कुठला घ्यायचा हे मी आता सांगितलं. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि ताजी असणारी फळं डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात, कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. आणि मोतीबिंदू का होतो याचे कारण देखील तुम्हाला मी सांगितलेले आहे. वाढते वय, डायबेटीस, धूम्रपान, अतिसूर्यप्रकाश, आणि तसेच सांगायचे झाल्यास स्टेरॉइड सारखी औषधे. स्टेरॉइड सारखी औषधामुळे सुद्धा आपल्याला मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. कधी कधी काय होतं बघा, लहानपणी आपल्याला डोळ्याला दुखापत झालेली असते, आणि त्याच्यामुळे सुद्धा वाढत्या वयानुसार आपल्याला मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्याला आठवत नाही, आपण विसरून जातो, पण आपण लहान असताना आपल्या डोळ्याला इजा झालेली असते, आणि त्यामुळे सुद्धा मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. तेव्हा डायबेटीस अर्थात मधुमेह रुग्णांनी देखील आपल्या डोळ्याची काळजी घेणे गरजेचं आहे. वाढते वय असेल तरी देखील आपण आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या गडद रंगाच्या, तसेच ताजी फळं जरी आपल्याला उतार वयात चावून खावायची नसल्यास त्याचा आपण मिक्सर मध्ये ज्यूस करून पिऊ शकतो. हे वयस्कर माणसासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि जो तरुण वर्ग आहे त्यांनी ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश केला तरी चालेल. तेव्हा वाढते वय आणि मधुमेह असणाऱ्यांनी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, निरनिराळ्या औषधामध्ये स्टेरॉइड सारखी औषधे अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. अशा वेळी सुद्धा आपण स्टेरॉइड सारखी औषधे ठराविक वेळेपुरतेच घेणे अत्यंत गरजेचं आहे. जास्त वापर करता कामा नये, कारण हे औषधे स्टेरॉइडची औषधे जास्त वेळ, जास्त प्रमाणात, जास्त कालावधीसाठी घेतली तर त्याच्यापासून आपल्याला हानी पोचू शकते, भले तो आजार कुठलाही असो. एक लक्षात ठेवा. त्यामुळे स्टेरॉइड सारखी औषधे हे ठराविक काळासाठीच घ्या, हे लक्षात ठेवा. तेव्हा आज आपण मोतीबिंदू याविषयी माहिती घेतलेली आहे. मोतीबिंदू म्हणजे काय? तर डोळ्याच्या नैसर्गिक भिंगावर येणारा ढगाळपणा अर्थात अस्पष्टपणा, ज्याच्यामुळे अंधुक दिसते आणि अस्पष्ट दिसते, म्हणजेच मोतीबिंदू. हे तुम्हाला मी आधी सांगितलं आहे. त्याचे कारण देखील तुम्हाला सांगितलेले आहे, आणि उपाय देखील सांगितलेला आहे, लक्षण देखील सांगितले आहेत. तेव्हा कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल. त्यासाठी त्यांना शेअर करा वाटल्यास हरकत नाही, पण ही काळजी जरूर घ्या, कारण डोळे असतील तरच आपण समोरच्या व्यक्तींना, वस्तूंना पाहू शकतो. तेव्हा डोळ्याची काळजी घ्या, एवढंच मी ते सांगू इच्छितो. आणि पुढील नवीन भागात मी आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे. पण लक्षात ठेवा, डोळ्याची काळजी घेत असताना मोतीबिंदू का होतो, मोतीबिंदू का होतो, डोळ्याचा मोतीबिंदू का होतो, त्याची काळजी घेतली पाहिजे.
लक्षणे दिसताच त्याच्यावर उपचार करणे अत्यंत गरजेचं आहे. उपचार म्हणाल तर शस्त्रक्रिया हाच उपचार आहे. आणि म्हणूनच शस्त्रक्रिया करण्यापर्यंत जाण्या अगोदर तुम्ही जर काळजी घेतली, सुरुवातीलाच ऑपरेशन करण्याची वेळ येऊ देऊ नये म्हणून तुम्ही जर हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्याचे सेवन मुबलक प्रमाणात केले, नियमित केले आणि ताजे फळांचे सेवन केले तर मला वाटत नाही की तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास होईल. पण तशी तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. आणि मोतीबिंदू जर झाला असेल तर वेळेच तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून घ्या. एवढेच तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे लाईक करा. एवढंच बोलतो आणि पूर्णविराम घेतो. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन येत आहे. त्यासाठी बेल आयकॉनला टच करा, म्हणजे तो व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. धन्यवाद.